लाखांचं सोनं 100 रुपयांवर येणार. सोन्याची किंमत का घसरणार? सोन्याची अनोखी खाण कुठे सापडलीये? सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाच संपूर्ण जगासाठी आश्चर्यकारक आणि तितकीच आनंदाची बातमी आहे. वैज्ञानिकांना एक असा ग्रह सापडलाय जो संपूर्ण सोन्याचा बनलेला आहे. होय, जर या ग्रहावरील सगळं सोनं पृथ्वीवर आणलं तर सोन्याचे दागिने तुम्हाला रस्त्यावर विकले जाताना दिसतील. चला तर मग पाहूयात हा ग्रह नेमका कोणता आहे आणि या ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आणता येईल का. या ग्रहाचं नाव आहे 16 सायकी. त्याचा शोध इटलीतील खगोलशास्त्रज्ञ अॅनिबेले डी गॅस्पेरिस यांनी लावलाय. हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे 50 लाख किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण ग्रह सोनं, प्लॅटिनियम, लोह आणि निकेल यासारख्या मौल्यवान धातूंनी बनलाय. म्हणजे पृथ्वीवर जसे दगड मातीचे डोंगर आहेत तसं या ग्रहावर सोनं आणि प्लॅटिनमचे अक्षरशः डोंगर आहेत. त्यामुळे हा ग्रह सोनेरी रंगानं चमकताना दिसतो. या ग्रहाचा व्यास सुमारे 226 किलोमीटर इतका आहे. यावरून या ग्रहावर किती सोनं असेल याची कल्पना करता येईल. विचार करा, जर या संपूर्ण ग्रहावरचं सोनं पृथ्वीवर आणलं तर त्याची किंमत किती असेल. सोन्याची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी, त्यामुळे सोन्याच्या दरात तेजी आहे. पण जर या ग्रहावरून सोनं पृथ्वीवर आणलं तर सोनं सर्वत्र उपलब्ध होईल. त्यामुळे त्याची किंमत हळूहळू कमी होईल आणि एक दिवस असा येईल की सोन्याचे दागिने रस्त्यावर विकले जातील. ही शक्यता असतानाच दुसरीकडे वाळवंट असलेल्या राजस्थानमध्येही सोनंच सोनं आहे. कारण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात पुन्हा एकदा सोन्याचा खजिना सापडलाय. कांकरिया गावातील सोन्याच्या खाणीला अधिकृत मंजुरी देखील मिळाली आहे. कांकरिया गावातील 3 किलोमीटरच्या क्षेत्रात सुमारे 222 टन सोनं असल्याचा अंदाज भूवैज्ञानिकांनी वर्तवलाय. या खाणीतून लवकरच सोनं काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. बांसवाडा जिल्ह्यातील ही तिसरी सोन्याची खाण आहे. त्यामुळे बांसवाडा जिल्हा भारतात सोन्याचा गड म्हणून ओळखला जाऊ लागलाय. देशातील सोन्याची 25% मागणी बांसवाडा जिल्हा पूर्ण करू शकणार आहे. भारतीयांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यापूर्वी ओडिशा आणि मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये सोन्याच्या खाणीचा शोध लागलाय. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या आकडेवारीनुसार जगभरातील महिलांमध्ये भारतीय महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे. त्याचं प्रमाण सुमारे 24,000 टन आहे. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता. आता तशी स्थिती पुन्हा यावी आणि सोनं सर्वांच्याच आवाक्यात यावं हीच अपेक्षा आहे.